गार आहे. असे इकडे सगळे लाईट्स लागले आहेत आणि इकडचं एक हिस्टॉरिकल इकडच्या गोष्टी आहेत त्या ऑसम आहेत. हे जे स्टेशन बघ ना काय हिस्टॉरिक आहे, सेंट पॅनक्रास. आणि इकडे कुठे दाखवतेस कॅमेरा तिकडे नेतो. इकडे इथे किंग्स क्रॉस स्टेशन आहे. आता जस्ट मी इथे हॅरी पॉटर शॉपच्या इकडे गेलेले आणि ऑफकोर्स इथे मी फोटोज काढले आणि थोडंसं मर्चंडाईज पण घेतलं. ते ऑसम होतं मर्चंडाईज आणि खूप मजा आली. चला चला इकडे जायचं आणि राईटला. हॅरी पॉटर प्लॅटफॉर्म 9 3/4 आम्ही तिकडे चाललोय आणि माझी मुलगी आरोही खूप एक्साइट झाली आहे. आम्ही आहोत किंग्स क्रॉस लंडन मधल्या स्टेशनला आणि तुम्ही तिचा चेहरा बघू शकता. सॉरी. बुक ब्रोचा हा ताजा भाग खूप खास आहे हे तुम्हाला अगदी नीट कळतंय कारण मी आहे किंग्स क्रॉस स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 9 3/4ला आणि जे हॅरी पॉटरचे तुम्ही फॅन आहात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हीच ती भिंत होती जिथे अडवलं गेलं होतं हॅरी आणि त्याचे मित्र आणि ते मोडलं 9व्या आणि 10व्या प्लॅटफॉर्मच्या मधनं ते घुसले तो हा प्लॅटफॉर्म आणि त्यावर आजचा आपला भाग आहे. हॅरी पॉटर हे नुसते शब्द जरी डोळ्यासमोर आले तरी जगभरातल्या सगळ्या लहान मुलांचे डोळे लकाकतात आणि त्याच्या पहिल्या चित्रपटातच ते जेव्हा कॉलेजमध्ये त्यांच्या विझाटरीच्या जाणार असतात तेव्हा किंग्स क्रॉस या लंडनमधल्या रेल्वे स्टेशनमध्ये 9वा असतो प्लॅटफॉर्म 10वा असतो पण त्याच्यामध्ये असलेला 9 3/4 असा म्हणजे 9 3/4 जो प्लॅटफॉर्म असतो तो त्यांना कुठे मिळत नाही. पण मग प्रत्यक्षात तो आम्ही आता त्या किंग्स क्रॉस स्टेशनला आत्ता आलो आहे आणि इथे तुम्हाला मागे दिसतोय जो तुम्हाला इथे लक्षात येईल जो आहे प्लॅटफॉर्म 9 3/4 आणि रांगेत मी उभा आहे तुम्ही बघू शकाल. इथे एक मोठी रांग आहे जगभरातली अनेक माणसं उत्साहात इथे आली आहेत आणि या प्लॅटफॉर्मपाशी एक फोटो ऑप चाललाय आमचाही होणार आहे. माझी मुलगी एक्साइट झाली ती देखील आता इथे बघणार आहे. हॅरी पॉटर या पुस्तकात काय नक्की जादू आहे हे मला अनेकदा कळत नाही पण कारण मी खरंच सांगतो मी काय ते खूप वाचलं नाही आहे. मध्ये मध्ये आपले पिक्चर थोडे पाहिलेत पण मला असं स्वतःला वाटतं की सगळ्या जगातल्या लहान मुलामुलींना काय मोठ्यांनाही बुरळ घालणारं जे साहित्य असतं त्यात मानवी भावभावनांचा जो अर्क असतो तो कुठेतरी सामावलेला असतो. तुम्हाला नक्की सगळ्यांना काय वाटतं हॅरी पॉटर विषयी ते आजच्या भागाच्या कॉमेंट्समध्ये जरूर लिहा.
डॉनल्ड विझली मला खूप आवडतात. त्यांचं स्कूल, त्यांचे ॲडव्हेंचर्स, त्यांचं मॅजिक आणि त्यांची ऑसम फ्रेंडशिप. मी त्यांचे बुक्स वाचलेत आणि मूवीज बघितल्यात, वॉन्ड्स बनवलेत आणि हे जे मी घालते हे आहे हर्मायनी ग्रेंजरचं टाईम ट्युनर. मला कधीपासून हॅरी पॉटरच्या व्हिजिटिंग वर्ल्डमध्ये जायचं होतं. आणि आशुतोष काका, मी नक्की जाणार आहे जसं तू सांगितलेलं होतंस. बाय. सुप्रभात मित्रांनो. बुक बुरोचा हा जो भाग आहे तो नक्कीच खास आहे, कारण हॅरी पॉटर हे नाव आपण जरी ऐकलं तरी आपल्याला माहिती असतं की काय काय जादू होणार आहेत त्या. आता माझ्याकडे काही फार एडिटिंग विद्या वगैरे नाही आहे, त्यामुळे मी काही स्पेशल इफेक्ट्स वगैरे या भागात फार टाकलेले नाही आहेत. पण का मला हा भाग करावासा वाटला हे मला नक्की तुम्हाला सांगायला आवडेल. मुळात मी हॅरी पॉटर काही खूप अगदी वाचलं आहे आणि मी हॅरी पॉटर आहे असंही खरं तर नाही आहे. पण मी जे.के. रोलिंग हे एक जे व्यक्तिमत्व आहे आणि लेखिका म्हणून असलेली तिची जी बलस्थान आहे त्याचा नक्कीच अभ्यास केला होता. तिचं अमेरिकेतल्या एका विद्यापीठाच्या कॉन्व्होकेशनच्या वेळी दिलेलं भाषण मला खूप पूर्वी मी वाचलेलं आणि मला खूप आवडलं होतं. ते खूप इन्स्पिरेशनल होतं. त्यांनी खूप विद्यार्थ्यांनाच नाही, मला वाटतं सगळ्या सामान्य माणसांनाही प्रेरणा मिळेल असं ते होतं. तेव्हापासून माझं कुतूहल वाढत गेलं. पुढे माझी लेख आरोही जावडेकर जी आता 6वीत आहे, तर ती हॅरी पॉटर सगळ्या मुलांसारखी तीही फॅन झाली, कारण ती अख्खी एक पिढीच फॅन झालेली आहे त्याच्यावरची खरं तर सगळीच आणि जगभरची. आणि आम्ही आत्ता नुकतंच मागच्या महिन्यात जेव्हा लंडनमध्ये गेलेलो तेव्हा म्हणजे तिथे खरं तर हॅरी पॉटरचा एक स्टुडिओ देखील आहे, पण तिथे जाणं शक्य नव्हतं. पण वेळ मिळाल्या आम्ही सगळे म्हणजे माझे आईबाबा आणि मी आणि माझी बायको आमच्या आरोहीच्या अधिपत्याखाली किंग्स क्रॉस रेल्वे स्टेशन आहे तिथे प्लॅटफॉर्म 9 3/4 9 3/4 तर इथे आम्ही गेलो आणि खूप मजा आली. तिथे एक दुकान आहे, अर्थातच तो सगळा एक व्यावसायिक अंग आहे त्याला, पण मुळात ते दुकान असलं तरी तिथे तो प्लॅटफॉर्म खरा नाही आहे, पण एक साधी खरं भिंत आहे आणि तिथे ते हँगिंग लावलं आहे. पण धमाल होती. काय खरी धमाल होती माझ्या दृष्टीने, जगभरातनं तिथे जे आलेले सगळे पॉटर हेड्स होते, जे पॉटर चाहते होते, तर एक साहित्य कसं बांधून ठेवतं सगळ्या जगाला आणि कसं वेगवेगळ्या वंशाचे, वेगवेगळ्या पद्धतीच्या विचारसरणींचे लोक देखील एकवटून येऊ शकतात एखाद्या ठिकाणी, याचं ते अत्यंत हृदय दर्शन होतं. आणि फक्त लहान मुलं नव्हती, मोठी देखील होती. त्यामुळे बघूया आजचा हॅरी पॉटरचा भाग. तिथे काय मी खूप शूटिंग केलं नव्हतं, छोटे छोटे तुकडे ते मी टाकणारे दुकानातले आणि याच्यातले. आणि आपल्या बुकब्रोच्या उत्साही वाचकांना मी अपील केलं होतं की तुम्ही काहीतरी पाठवा. तर खूप मुलांनी आणि माणसांनी व्हिडिओ पाठवलेत, त्यातले छोटे छोटे एडिट करून आज मी इथे या भागामध्ये आत टाकतो आहे आणि सगळ्यांचे खूप आभार. आधी सांगतो, इंग्रजी भाग देखील याचा आहे आणि इंग्रजी भागातला कंटेंट थोडा वेगळा आहे. तिथे वेगवेगळ्या ज्या मुलांनी इंग्लिशमध्ये मला पाठवली आहेत मनोगतं ती तिथे आहेत, त्यामुळे तोही आवर्जून बघा. एन्जॉय करूया हॅरी पॉटर. एक मला अतिशय गोड छोटीशी मुलगी दिसते आणि तुम्ही इथे बघत असाल की छान कॉन्फिडेंटली उभी आहे प्लॅटफॉर्म 9 3/4 वरती. गोंडस मुलगी आणि ही सहाय्यक देखील छान मदत करते तिला. As you can see, a very pretty young girl is posing on platform 9 3/4 and very confidently she is posing, as you can clearly see here. It's very very hard to be in front of a camera, and look how bravely she does it. हॅरी पॉटरच्या अद्भुत सगळ्या दुनियेचे साक्षीदार होण्यासाठी जगभरातले मला इथे पर्यटक आलेले दिसत आहेत. तुम्ही इथे बघाल तर या प्लॅटफॉर्म 9 3/4 जो आहे त्याच्यावरती असं मस्त पोजेस घेत आहेत. ते ग्रुप्स आहेत की कोणतरी काइंड स्ट्रॉंग अँड ब्रेव असलेला एक ग्रुप आहे, काइंड आणि लॉयल असलेला एक ग्रुप आहे, त्यानुसार मफलर घातला जातो. जसं आता इथली जी सहाय्यक आहे तिचं मला खूप कौतुक वाटतंय. ती मफलर घालते या गोड छोट्या मुलीला तुम्ही बघत असाल आणि पोजेस देते. ती पोजेस त्या प्लॅटफॉर्मच्या अगेन्स्ट आपण करतो आणि त्यांनी खूप धमाल येते. इथे एक वाईब आहे छान आणि त्यांनी मला वाटतं एक साहित्य हे काय असतं, साहित्याची ताकद असते. व्हॉट लिटरेचर एक्झॅक्टली कॅन डू मिरॅकल, व्हॉट काइंड ऑफ पॉवर लिटरेचर कॅन इम्पार्ट ओव्हर द वर्ल्ड, हे आपल्याला इथे बघायला मिळतं आणि हे फार महत्त्वाचं मला स्वतःला वाटतं. सो तुम्ही बघताय आता बघा ती उडवणार आहे आणि काहीतरी इथे जादू होणार आहे थोड्याच वेळात.
हॅलो, आज मी हॅरी पॉटरच्या हॅरी पॉटर शॉपच्या इथे, जिथे प्लॅटफॉर्म 9 and 3/4 सगळं शूटिंग, इथे हे शॉप आहे. आणि इथे मी एक रेव्हनक्लॉचा मग आणि एक ग्रिफिंडॉरचं ब्रेसलेट, स्लॅब ब्रेसलेट घेतलं आहे. इथे प्लॅटफॉर्म 9 and 3/4 असं शूटिंग झालेलं आणि इथे मगाशी घेतलेला. मला खूप आवडलेलं ॲक्च्युली. इज अ प्रिटी नाईस प्लेस आणि खूप मर्चंडाईज आहे. लाईक इथे माझ्याकडे आत्ता पण मी हे ब्रेसलेट घेतलं आहे ग्रिफिंडॉरचं आणि मी एक रेव्हनक्लॉचा मोठा मग घेतला. आणि इथे बरंच सारं मर्चंडाईज आहे आणि इथे 4 हाऊसेस आहेत, रेव्हनक्लॉ, ग्रिफिंडॉर, हफलपफ आणि स्लिथरिन. आणि तिथे मी प्रोफेसर डंबलडॉरची वॉन्ड हातात धरली आहे. इथे अजून बऱ्याच वॉन्ड्स आहेत. इथे खूप आहेत जसं की हर्मायनी ग्रेंजर, फ्रेड विजली, रॉन विजली. बाय. Puzzle 3. Yeah. Leave it, okay. I'll get you stuff, okay? ते हॅरी पॉटरचे वॅन्ड्स, त्याच्या साध्या किचन्स, त्याच्यापासून बनवलेले कप, त्याचे सॉव्हेनियर्स, त्याचं जितकं काही कमर्शियलायझेशन होऊ शकतं तितकं इथे सगळं झालं आहे. गोड आहे. प्रायझेस खूप जास्त आहेत, व्हेरी स्टीप प्रायझेस आय मस्ट से. पण एक मजा आहे आणि मला असं वाटतं की अद्भुताची दुनिया ही देखील माणसाला आज हवीशी वाटते. कितीही व्यवहारातला तो तज्ज्ञ असला, कठोर असला, तरी त्याला वाटतं की आपण एका अद्भुताच्या दुनियेत जावं. फॅन्टसी लिटरेचरचा हा एक विशेष असतो आणि मला वाटतं तर हॅरी पॉटरच्या दुनियेत आपल्याला जितका मिळतोय तितका कमी. आता हेही काहीतरी माझ्या मुलीचा हा ग्रुप आहे आणि रॅव्हनक्लॉ म्हणून काहीतरी तिचं ग्रुपचं शीर्षक आहे. म्हणजे त्या याचं तर क्रिएटिव्ह आणि स्मार्ट असतात वगैरे. अशी ही 4 वर्गीकरणं आहेत. शाळेत 4 हाऊसेस असतात तशी आणि मजा येते. प्रतीकांची दुनिया अद्भुत कशी असते. हे एक छान दुकान आहे हॅरी पॉटरचं, जिथे सगळं हॅरी पॉटर कलेक्शन मिळालं आहे. मी माझ्या लेकीसाठी घेतलं आहे आणि तुम्ही बघाल आता अख्खी रांग आहे मागे. इथे साहित्य काय करू शकतं, तर साहित्य खूप मोठा एक व्यापार देखील तयार करू शकतं. याचं हे उत्तम उदाहरण आहे. हे जे एक जादूचं पेन आहे त्याच्यावर सगळे बारकोड स्कॅन होत आहेत आणि खूप मजा आहे. So that'll be £25 and 15. हॅलो ऑल हॅरी पॉटर फॅन्स. मी पूनम छत्रे आणि मीही तुमच्यासारखीच एक हॅरी पॉटर फॅन आहे आणि एक लेखिका पण आहे. हॅरी पॉटरपेक्षाही मी जास्त JK रोलिंगची फॅन आहे आणि त्याच्यामुळे मला तुम्हाला हे सांगायला खूप आनंद होतोय की माझ्या लेखन प्रवासाची सुरुवातच हे पुस्तक लिहून झाली. हे JK रोलिंग वरती मी पुस्तक लिहिलं आहे. मला असं वाटलं की हॅरी पॉटर युनिव्हर्स इतकं जबरदस्त आहे, तर हे क्रिएट करणारी लेखिका किती जबरदस्त असेल, म्हणून मला हे पुस्तक लिहायची प्रेरणा मिळाली. हे पुस्तक खूप मुलांपर्यंत पोहोचलं आणि सगळ्यांनाही खूप आवडलं. आय डू होप टू व्हिजिट लंडन सम टाइम अँड व्हिजिट ऑल दी हॅरी पॉटर फेमस प्लेसेस. सो हे सगळं तुमच्याबरोबर मला शेअर करायचं होतं. थँक्यू डॉक्टर आशुतोष फॉर दिस अपॉर्च्युनिटी. हॅलो, माझं नाव पूर्वा प्रसाद शिंगटे. मी तुम्हाला मला हॅरी पॉटर बद्दल काय वाटतं हे सांगणार आहे. एकदा पुस्तक घेतलं की ते हातातून बाजूला ठेवावं असं वाटतच नाही, कारण कधी काय होईल ते कळतच नाही. अनएक्सपेक्टेड गोष्टी होतात. प्रत्येक पुस्तकामध्ये लिंक्स असतात. म्हणजे पहिल्या पुस्तकामध्ये काहीतरी दिलंय ते दुसऱ्या पुस्तकामध्ये किंवा त्या पुस्तकाच्या
एनकरेज सुद्धा करतात. फिलॉसॉफर स्टोन मध्ये रॉनने हॅरीला एनकरेज केलं होतं, हॅरी तुलाच व्होल्डेमॉर्ट बरोबर फाईट केलं पाहिजे, मी नाही करणार, हर्मायनी नाही करणार, तू करशील. असं काही नसतं हा की हॅरी पॉटर खूप हुशार असतो, स्पेल्स मध्ये एकदम त्याला मस्त येत असतं, एकदम टॉप टू टॉप मार्क्स येत असतात. पण हॅरीला डिसिजन्स बरोबर वेळी घेता येतात, बरोबर डिसिजन्स बरोबर वेळी घेतो तो. माझा एक आवडता स्पेल आहे, तो मला नेहमी आठवतो पसारा आवडताना आणि शाळेत. विंगार्डियम लेवियोसा. Hi, I'm Samanve. I'm 6 years old. I like Harry Potter because he's kind, helpful, and brave. My favorite part is Harry Potter and the Chamber of Secrets, Part 2. My favorite line is when Dumbledore says, "Help will always be given at Hogwarts to those who ask for it." My favorite spell is Expecto Patronum. हॅरी पॉटरच्या पुस्तकातलं ऑलवेज हे एक ज्याला आयकॉनिक म्हणता येईल असं खरं तर संबोधन आहे. ऑलवेज हे इतकं बोलकं आहे ना, म्हणजे मला वाटतं मराठीमध्ये नेमाड्यांचं उदाहरणार्थ जसं आहे तसं ऑलवेज हे हॅरी पॉटरमध्ये खरं तर झालं आहे. ऑलवेज ऑलवेज, आणि तेही एक प्रेरणादायी असं असलेला तो नुसता शब्द नाही, संबोधन खरं तर झालं आहे. दुसरं मला नेहमी असं वाटतं की त्याच्यात एक जे संघर्षाचं आहे आणि त्यात कधी कधी मला असं वाटतं जरा जास्तच फायटिंग आहे, पण ते जाऊ दे, ते माझं मत. पण मूळ असं आहे की सुष्ट आणि दुष्ट हा संघर्ष जगभरातल्या साहित्याचा जो आयाम असतो तो, आणि तुम्ही कधी न हारता लढत राहा, हा जो संदेश आहे त्यातला. जसा तो डंबलडोअर म्हणतो की हॅपीनेस कॅन बी फाउंड इन द डार्केस्ट मुमेंट्स ऑफ लाईफ. तर मला वाटतं हे याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे. जिथे सगळ्यात अंधार असतो तिथे तुम्ही जर इफ यू रिकॉल टू टर्न ऑन द लाईट्स, असं तो पुढे डंबलडोअर म्हणतो, तुम्ही जर योग्य तो दीप लावलात तर तुम्ही कुठल्याही अंधारावर मात करू शकता. हे सांगणारा हा हॅरी पॉटर आणि त्याची जनक म्हणजे जे के रॉलिंग